नमस्कार मंडळी. कोरोनाचा सामना करत करत 50 दिवस उलटून गेले. दुर्दैवाने आता चौथा लॉकडाऊन सुद्धा सुरू झालाय आणि आपण सगळे घरातच आहोत. कोरोनाच्या या संकटाचा सामना करतो, घरात राहून. बरोबर? जसे बाकीचे सगळे घरी आहेत तसे आमचे सगळे कलाकार सुद्धा घरातच आहेत. आणि कुठलाही कलाकार असो, एकांतवास त्याला कधीच आवडत नाही. काहीही न करता बसून राहणं त्याला कधीच आवडत नाही. आणि म्हणूनच या कोरोनाने ग्रासलेल्या काळात घरात राहूनच आपण अगोदर केलेल्या एकांकिकांमधल्या किंवा नाटकांमधल्या मोनोलॉग्सचं एकत्रित सादरीकरण करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न आपल्या समोर घेऊन आलोय. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना हा प्रयत्न आवडेल. स्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून द मॅड बॉईज सविनय सादर करीत आहोत आम्ही रंगकर्मी. साईत्रे, साईत्रे, अगं इतकी वर्ष तुझा सांभाळ केला, पण नाही तर आपल्या पाठीवच होता. तुला नाशिवली, माझ्या जन्माला डाग लावला. मी बाप्या असून काय पण उपयोग ना साहित्रे, काय पण उपयोग ना. आता आता जात पंचायत बसत तुला निवाडा करेल. तुझा काय बी दोष नसताना तुझा निवाडा करेल. तुला चिनाल म्हणतील, जाती बाहेर काढतील. आता मी तुला मेलो आणि तू मला मेली. आता जगण्यासारखं काय बी राहिलं नाही, काय बी राहिलं नाही. कानोबा, कानोबा ते कसं झालं. वाजवा रे, वाजवा. आता मग लय खेळ पाहिजे तुम्ही माझं. आता यो बी खेळ बघा. गोपाळ आहे का गोपाळ, माझ्या बानं योच खेळ केला, त्याच्या बानं आणि माझ्या बानं बी योच खेळ केला. कानोबा देवांचं माय बाप भाऊ समज तोच आमचा. तो गोपाळात होता तेव्हा होतो आम्ही त्याच्या सवंगडी. गोपाळ तेव्हापासून खेळ करतो आम्ही. कानोबा, कानोबा थमाले, थमाला आपल्या गाय, आम्ही आमच्या घराची जातो बाय. कानोबा थमाले, थमाले, थमाला आपल्या गाय, आम्ही आमच्या घराची जातो बाय. कानोबा, कानोबा, कानोबा थमाले, थमाले, थमाला आपल्या गाय, आम्ही आमच्या घराची जातो. कानोबा थमाले. कबूल, पण तरीही तू घेतलेला निर्णय हा चुकीचाच होता. त्यापेक्षा तू आमच्या आर्मी जॉईन कर. आमच्या खांद्याला खांदा लावून लढली असतीस तर तुला ते तसल्या अतिरेक्याचे अत्याचार सहन करावे लागले नसते. इंडियन आर्मी रिस्पेक्ट वुमन्स. या देशातल्या मातांचं आणि भगिनींचं रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजतो. मातृभूमी हीच आमची माता आहे, त्यासाठी लढतो. आमच्या आर्मीचे जवान रात्रंदिवस सीमेवर आपलं रक्त सांडतात, म्हणूनच त्या देशातला प्रत्येक नागरिक मोकळा श्वास घेऊ शकतो. हे काम सोपं नाही. इथे आजही आमच्या आर्मीचे जवान मारले जातात रोज. का? कुणासाठी? त्यांना त्यांची कुटुंब नाहीयेत, त्यांना त्यांची स्वप्न नाहीयेत. इथे कित्येक जण लग्नाच्या 5व्या दिवशी पुन्हा रिपोर्ट करतात, लढतात, शहीद होतात, पुन्हा आपल्या पत्नीचं तोंड देखील पाहू शकत नाही. मागच्याच महिन्यात आमच्या मराठा रेजिमेंटचा संदीप सावंत
इतक्या वर्षाच्या नवसानंतर आपल्याला मूल होणार, या आनंद जल्लोष साजरा करणार. सुट्टीसाठी अर्जावर अर्ज केले, पण सुट्टी नाही मिळाली. अशातच 6 महिने गेले. अखेर सुट्टी मंजूर झाली, बंदा खुश झाला. पुढच्या सोमवारी निघायचा बस, फक्त 4 दिवस उरले. अशातच त्याची ऑर्डर निघाली. ज्या बेस कॅम्प मध्ये संदीप सावंत आपल्या मेजर सोबत मिशन समजावून घेत होता, तो बेस कॅम्पच उडवला गेला. संदीप सावंत संपला. उरली एक चिठ्ठी त्याच्या वरच्या खिशात ठेवली. मला मुलगा झाला होता, त्याचं नाव अर्जुन ठेवावं. अरे का, कुणासाठी? हो, मला पुष्कळ काही म्हणायचंय. किती वर्षात काही म्हटलंच नाहीये. क्षण आले, क्षण गेले. डोळ्यात अनेक वादळं दाटली. छातीत प्राणांतिक आक्रोशही झाले. पण दरवेळी ओठ धरले घट्ट दाबून. म्हटलं हे कोणालाच नाही कळणार, कुणीच समजू शकणार नाही. जेव्हा मोठमोठ्या शब्दांच्या लाटा घेऊन देत ओठांवर धडका, तेव्हा सभोवतालची माणसं कशी सारी वेडी खुळी बाल बुद्धी बुद्धू वाटत. अगदी माझा म्हटलेला माणूस धरून सुद्धा वाटायचं या साऱ्यांना पाहून पोट भरून हसून घ्यावं. हो, हसून घ्यावं. आणि रडून रडून आतडी पिळवटायची. वाटायचं ही छाती फुटेल तर बरं, जीव नकोसा व्हायचा. पण तो गेला नाही, तेव्हा त्याचं महत्व कळालं. फुकलेल्या आत्महत्येचा आनंद फार मोठा असतो. हो, जगण्याच्या वेदनेहून मोठा. प्राण उधळावा तेव्हा तो असल्याचं भाग्य लक्षात येतं. प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हा तो उधळण्याच्या लायकीचा आहे हे पटत. काय गंमत आहे नाही ना. पुन्हा तेच तसंच. जीवन हे असं आहे, जीवन हे तसं, जीवन हे अमुक आहे, जीवन हे तमुक आहे. जीवन हा टरटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन हा स्वतःलाच डंख मारणारा महाविषारी सर्प आहे. जीवन हा विश्वासघात आहे, प्रतारणा आहे, नशा आहे, रखडपट्टी आहे. माय लॉर्ड, जीवनाला फाशी दिलीच पाहिजे. हो, गप्प बसा सगळे, अगदी देवासारखे. मुलांनो, मला सांगा, हे सर्व कोण? हे सर्व 20व्या शतकातील सुसंस्कृत माणसांचे अवशेष. पहा त्यांचे चेहरे कसे क्रूर दिसतात. त्यांच्या ओठांवर झिजलेले ते सुंदर सुंदर शब्द आहेत. आणि पोटात अतृप्त वासना आहे. नाही, मला असं एकटी सोडू नका. मला भीती वाटते ह्या सगळ्यांची. मी मान्य करते की मी पाप केलंय. हो, मी पाप केलंय. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एकदा एका मुलाने एका सापाला पाळलं. हो, साप. तो त्या सापावर खूप प्रेम करायचा. एकदा तो साप आजारी पडला. त्याने खाणेपिणे सोडून खूप दिवस झाले. मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला त्या एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने त्या सापाला तपासले आणि त्या मुलाला विचारलं, हा साप तुझ्या सोबतच झोपतो का? मग मुलगा म्हणाला, हो. मग वैद्यजींनी विचारले, हा साप तुला अगदी चिटकून झोपतो का? मग मुलगा म्हणाला, हो. आणि मग वैद्यजींनी परत एकदा विचारले, रात्री साप त्याचे संपूर्ण अंग ताणतो का? मग मुलगा अतिशय आश्चर्याने म्हणाला, हो वैद्यजी, हा असाच करतो. हा रात्री त्याचे संपूर्ण अंग ताणतो, पण मला याची स्थिती पाहवत नाही. तुम्ही उपचार करा ना काहीतरी याच्यावरती. मग वैद्यजी किंचित हसून म्हणाले, अरे या सापाला काहीच झालं नाही. जेव्हा रात्री हा त्याचे शरीर ताणतो तेव्हा प्रत्यक्षात हा तुला गिळण्यासाठी
तुझ्या लांबी एवढे व्हायचे प्रयत्न करतो आणि हा हररोज अनुमान घेत असतो की तुला पूर्ण चांगल्यापणे कसं गिळता येईल आणि म्हणून त्याने किती दिवस उपाशी राहून तुझ्यासाठी जागा केली आहे. या गोष्टीतून आपल्याला हे कळते की जी माणसं आपल्यासोबत असतात आणि आपण ज्यांच्यासोबत आपण बसतात, खातात, पितात, ते सगळे आपल्याला तेवढंच प्रेम करतात असे नाही. त्यातील काही आपल्या गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात. म्हणून जरा सांभाळून. गोष्टीचं तात्पर्य हे आहे की माणसं ओळखायला शिका, ही काळाची गरज आहे. ते बाळाभाऊंचं चरित्र तुम्हीच लिहितात ना? अगदी योग्य ठिकाणी आला आहात तुम्ही. हो, बाळाभाऊ आणि माझा स्नेह अगदी लहानपणापासूनचा. लंगोटे मित्रच ना आम्ही. आता फक्त त्यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी मात्र विचारू नका. हो नाही म्हणजे त्याचं काय आहे, त्याने कधी काही साधा सरळ व्यवहार केलाच नाही. म्हणजे कोणाचे पैसे घेतले आणि ते बुवा परत केले, नाव नाही. याचे घे त्याचे घे असे करून 7-8 हजार तरी बुडवलं असेल त्याने. हो, त्याशिवाय लोकांची पुस्तके दाबली ती वेगळी, ती स्तरावी असण्याची. म्हणजे बघा, परवा मरण्यापूर्वी 1-2 महिन्यातली गोष्ट असते. अहो, भर दिवसा भर चौकात टांगेवाल्याशी मारामारी केली. आता बोला काय म्हणणार. अहो, सदान कदा विड्या आणि सुत भांडणे. का होतात भांडणे विचारा की. अहो विचारा, सांगतो ना कारण. अहो कारण बाहेर याचा रोमांस बोकाळलेला. मग काय, ती गेली घर सोडून उठून. हो, तरी ह्याची उपरमिशी. म्हणतो कसा, गेली तर गेली. तिच्या नाकावर टिचून दुसरे लग्न करेन मी. मग केले की ठणठणीत केले लग्न. पण ह्या सगळ्या गोष्टी काही बोलायच्या नाही. एवढ्या सगळ्या भानगडी आहेत. पण लिहिताना म्हणजे कसे, लिहून घे. बाळाभाऊनी 2 लग्न केली हे खरे, पण पहिलीच मूल होईना. मूल होईना म्हणून ती सारखी झुरणीच लागली. इतकी की शेवटी ती अंथरुणाला खेळली. पण सदा यांच्या मागे का गादा की दुसरं लग्न करा म्हणून. शेवटी निरुपायाने आमच्या चरित्र नायकाने दुसरे लग्न केले. हे असे फिरून लिहायचे. आता तुम्ही स्वतः चरित्र लेखक, तेव्हा तुम्हाला काही वेगळे सांगावयास हवे. आणि हो बरं का, त्या चरित्रात आमचा उल्लेख करायला विसरू नका. बरं, या आता. राम राम. मला आठवते माझी मम्मी कशी होती ते. ती ना खूप खूप सुंदर होती. ऑर्केस्ट्रामध्ये ती गाणं गायची. खूप लोक यायची तिचं गाणं ऐकायला, तिला बघायला. डॅडींना अजिबात नाही आवडायचं, पण ती डॅडींचं काही नाही ऐकता गातच राहायची. शेवटी डॅडींनी ते रेस्टॉरंट विकत घेतलं, चार्ली अंकलच्या तोंडावर पैसे फेकून. मग मम्मीचं गाणं कायमचं बंद झालं. कायमचं. मग मम्मी चर्चमध्ये गायला लागली. डॅडींना ते चालायचं. दर संडेला आम्ही चर्चला चालत जायचो. चर्चमध्ये ना मम्मीचं गाणं सुरू होण्याआधी एक ऑर्गन वाजायचं. घाणेरडा आणि बेसूर असते ना चर्च ऑर्गन हे. म्हणजे त्याच्या प्रत्येक सुरात एका एक आईचं रडणं असं कोंडून
गुंडाळून ठेवलेलं असतं. रडण्याचा कोलाहल सुरू होतो. काचेच्या प्लेट्स फुटायला लागतात. आणि कोणीतरी माझ्या मम्मीला मारते वेताच्या छडीने, तिची पाठ फुटेपर्यंत. त्या दिवशी डॅडीने तिला खूप मारलं. मम्मीने स्वतःला आपल्या खोलीत बंद करून घेतलं. आम्ही तिला बाहेर यायला खूप सांगितलं, पण ती आलीच नाही. शेवटी डॅडींनी दार फोडायला घेतलं. आणि अचानक मोठा आवाज झाला आणि मम्मीची किंकाळी. मम्मीने आपल्या खोलीतून बागेत उडी घेतली होती. बागकाम करायची कुठं तिच्या छातीच्या आरपार झाली. मम्मी मेली. मम्मी मेली. पण तिने डॅडींना असंच सोडलं नाही. रोज ती डॅडींच्या खिडकी बाहेर येते, त्यांना बाहेर बोलवते. घाबरून डॅडी रात्रभर जागे राहतात. रात्रभर दारू पीत. लाईट. प्रियांका, माझी आई लग्न करून या गावात आली.
250-300 किलोमीटरचा प्रवास करू. आपलं घर, आपल्या मैत्रिणी, नातीगोती, आपली माणसं सगळं सगळं दूर ठेवू. बाबा पेशाने शिक्षक, खूप बोलायचे, पण ऐकून घ्यायची सवय मात्र गमावून बसलेली. आई मात्र त्यांचं निमूटपणे सगळं ऐकायची. आईच्या मनातलं दुःख, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा मात्र बाबांना कधीच समजायच्या नाही. पण या नदीला मात्र त्या समजायच्या. आई नदीच्या किनाऱ्यावर बसून तासनतास गप्पा मारायची. जीवाभावाच्या मैत्रिणीत जणू. रामप्रहर असू दे, संध्याकाळ असू दे, किंवा रात्रीची नीरव शांतता असू दे, आईची सगळी सुखदुःख ही नदी ऐकायची. अगं, माझ्या जन्माची बातमी देखील आईने सगळ्यात पहिल्यांदा या नदीलाच सांगितली. आई गेली तशी नदी देखील शांत झाली. आईच्या जाण्याचा मुका आक्रोश तिच्या संथ लयीत जाणवायचा. जणू ती हेच सांगायचा प्रयत्न करायची, मी नाही रे मारलं तिला, मी कशी मारेन, कशी मारेन, ती जीवाभावाची मैत्रीण होती माझी, सखी होती ती. बघ ना, बघ ना नदीकडे, कशी शांतपणे मुक्यासारखी वाहते, सगळी सुख दुःख आपल्या पोटात घेऊन. बाबा, बाबा, मला माहित झालंय, मला कळून चुकलंय. तुम्हाला गमावून मी माझं स्वतःचं किती मोठं नुकसान केलंय ते. मोठमोठे बंगले बांधून, रो हाऊसेस बांधून माझ्या स्वप्नांचे इमले बांधत होतो. पण त्या बंगल्यात राहण्यासाठी आवश्यक असलेली, किंबहुना हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारी आपली माणसं मात्र गमावत चाललो होतो. बाबा, बाबा, मला माफ कर, प्लीज, मला माफ करा. अगं, झगडणं, संघर्ष करणं हेच तर आयुष्य आहे. आणि आपलं आयुष्य आपल्याला स्वतःलाच जगायचं असतं, तेही स्वतःच्या जीवावर. आपलं चुकतं हे की आपण अवलंबून राहतो इतर लोकांवर. चांगला जॉब मिळेल, पगार वाढेल, हे होईल, ते होईल. अरे पण त्यासाठी आपण स्वतः किती प्रयत्न करतो. इथे कुणाला कुणाची पडलेली नाहीये. स्वतःपुरतं आयुष्य आखून घेतलंय प्रत्येकाने. कव्या, कव्या, आज आपण काहीच नाही शिकलो का ग? आपला तो स्वप्नांचा खेळ, तो खेळ खूप काही शिकून गेला आपल्याला. स्वप्नातून जगायला शिकून गेला. थोडा वेळ का होईना, पण आपण गुंतलो त्या स्वप्नात. आपल्यासारखा सामान्य माणूस स्वप्नातच गुंततो ग. नुसता गुंतत नाही तर त्याच्यावरच जगतो. लहानपणापासून आपण स्वप्नच पाहत आलो. त्या स्वप्नांच्या मागे पळतो, कधी ठेचाळतो, कधी आपटतो, कधी आपली स्वप्न पूर्णही होतात, तर कधी दुरूनच हुलकावणी देऊन निघून जातात. अशी खूप वेडी माणसं असतील ना आपल्यासारखी. खूप, जवळपास सगळीच सामान्य माणसं.
बाहेरून सामान्य पण आतून असामान्य, एकदम स्ट्रॉंग. ह्या सामान्य माणसावरच चाललंय हे जग. हा सामान्य माणूस किती संकट आली तरी हलत नाही. हा थोडासा घाबरेल, बिथरेल, पण उद्ध्वस्त नाही होणार. आपणही उद्ध्वस्त नाही व्हायचं. आपणही ठाम राहायचं. आपण अबॉर्ट नाही करायचं. हो, आपण आपल्या बाळाला जन्म द्यायचा. अरे काम करायला का हो? अरे नुसते बसून खाणार आहेत? काम चुकार चालेल. काम नीट करायला नको, नुसतं बसून खायला पाहिजे. कामाला लागा पटपट. कोण रे बाबा? शेवाळी शेठ. हॅलो, नमस्कार. कोण शेवाळी शेठ का? बबनराव बोलतोय. नमस्कार नमस्कार. काल रातच्याला किती वेळा तुमचं मिस कॉल पाहिलं. नाही बरोबर आहे, पण कसं आहे, आम्ही त्या पालकमंत्र्यांबरोबरच्या मीटिंग मध्ये बसलो होतो ना त्यांच्या ऑफिस मध्ये. फोन कसा उचलणार तुमचा? नाही नाही, आता भरपूर टाइम आहे. तुमच्यापाशी येळ आहे ना बोलायला. बोला की राव. हा हा, कसं आहे ना शेवाळ्याची, काय मी काळजी करू नका. ते नवीन PSI आलाय ना का, जगदाळे साहेब. नाही नाही, त्याचा बाप बी आहे ना SP. तो बी आपल्या ओळखीचा आहे, आपलाच माणूस आहे. त्यासने आम्ही सांगून ठेवलेला आहे, महिन्याच्या महिन्याला संध्याकाळ्यांचे हप्ते तुमच्याजवळ पोचतील. गावात काळजी करायचं काय बी कारण नाही. निर्धास्त राहा तुम्ही. आम्ही आहे ना इथं. नाही नाही, काय बी काळजी करू नका. वय वय झालं ना. तुमचे ते पेपर नव्ह का, सर्वे नंबर 8 आणि 10, हिस्सा नंबर 13 ते 17. झालं तुमचं काम झालं. वय तुमच्या वहिनी साहेबांच्या आणि लेकीच्या नावावर कागद करायला सबमिट झालेले आहेत. लवकरच मिळतील. ते आता कोरोना लॉकडाऊन चालू आहे ना, एकदा उघडलं का आपलं काम झालंच म्हणून समजा. वय 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 मिळतील ना. ओरिजिनल ना, ओरिजिनल माझ्याकडेच येणार, मॅच देणार तुम्हाला. कशा पाय काळजी करते एवढी? नाही नाही, मी काय म्हणतो, आता तुमच्याकडे साधारण किती गाड्या आहेत? 10-12. एक काम करा शेवाळीचे, आणि एक 7-8 ट्रक घेऊन टाका पाटकन. का म्हणून काय विचारताय? मोठा हायवे होतोय. सरकारनं नारा दिलाय, सबका साथ सबका विकास. एवढी मोठी इंडस्ट्री उभी राहणार, तिथं काम करायला कामगार येणार. ते राहणार कुठं? ते सर्वे नंबर 25 आणि 26, हिस्सा नंबर 31 ते 38 हा जो भूखंड आहे का नाही, त्या भूखंडावर आपल्याला डेब्रिज नेऊन टाकल्या पाहिजेत. गाड्या लागतील ना त्यासाठी. कामगार राहणार कुठं? चाळी बांधायच्या त्या जागेवर. बघ काय म्हणतात, बबनराव नगर. चालतंय चालतंय. अगदी अगदी बिंदास. आम्ही आहेत ना. तुम्ही आमच्या मागं उभा असल्यावर बघा आम्हाला कशाची भीती. आम्ही आजपासूनच कामाला लागतो, पण तेवढं सांगितलेलं लक्षात ठेवा बरं का. ठेवू का मग आता? नाही ना, काय बी काळजी करू नका. पालकमंत्री आहेत की आपल्या माग. समधी का अगदी निर्धोकपणे होते बघा. ठेवू का आता? बरं बरं, राम राम. बबनराव नगर. अरे पिंट्या, त्यासनी सांग आम्ही आलोय. राम राम. या मोर या. काय राहू, कित्यांदा भेटायला ये असं सांगितलं, आला नाहीस. म्हंटल लई बिजी असशील म्हणून मीच आलो बघ डायरेक्ट तुला भेटायला तुझ्या घरी. काय राहू, लई झालं तुझं. काय सांगतोय नीट लक्ष देऊ नये. हे गाव आमचं आहे, गावात हुकुम ही आमचाच चालतो.
कंच्या घरात चूल पेटवायची आणि कंच्या घरात विजवायची हे बी आम्हीच ठरवतो. कंची बी बाई फुकाफुकी निरीला हात घालू देत नाही. त्यासाठी त्या हातात तेवढा जोर लागतो, या पावर लागती. कळलं का? कोंबडी माहित आहे का? कोंबडी मटण खाल्लंयस कधी? अरे पोसायची कोंबडी वेगळी असती आणि कापायची वेगळी. कापायची कोंबडी व्यवस्थित मटण फुलण्यासाठी तिला दान घालत्यात, पिठाचं गोळ, कधी कधी कुणी तर कांदा बी घालताय बारीक चिरून. हा, पण प्रत्येक जण आपल्या खिशाप्रमाणे कोंबडी पोसतोय बघ. आम्ही अरे आम्ही कोंबडी कधी डायरेक्ट कापलीच नाही. आधी अंजरायचं, मग गोंजरायचं, दान दावायचं, दान दाखवायचं आणि दान देतो असं सांगायचं. म्हणजे मग कोंबडी बघ कशी झुलती दाण्या माग. ती बघ धावते दाण्या माग. ती बघ धावली. पौष्टिक दान हात राखून 10-15 दिवस कोंबडी पोसायची. म्हणजे मग काय होतं माहित आहे? स्वतः कोंबडी खाई कुटीला येते, दान खाती आणि म्हणती मांस वाढलंय, काप आता, काप. काप आता. रावजी रावसाहेब हे समद गाव आपण पोचतो. गावातल्या समद्या कोंबड्या मी दिलेलं दान खात्यात. म्हाताऱ्या बी आणि जवान बी. आता फक्त एकच कोंबडी राहिली, एकच. गावात नवीन आहे, आम्हीच ठरवलं. मग गावचं काय आणि घरचं काय, आम्हाला दोन्ही बी सारखं. आता सांगितलेलं ध्यानात ठेवायचं, विसरायचं नाही. येतो मी. आणि हो, मुहूर्त निघाला की लगेच सांगावा धाडायचा. लगेच येऊ आम्ही. चला र.